नितीनचं प्रमोशन झालं म्हणून सचिनने भेटून त्याचं अभिनंदन केलं. अतिशय खडतर परिस्थिती असताना देखील नितीनने त्याचं शिक्षण पूर्ण केलं, चांगली नोकरी मिळवली आणि एका नामांकित IT कंपनीमध्ये तो टीम लीडर झाला आहे. कंपनीने त्याला प्रमोशन सोबतच 50% पगारवाढ देखील दिली आहे. आता एवढा पगार वाढला तर एखादा आयफोन आणि चांगली कार घेऊन टाक असं सचिन नितीनला सुचवतो. आपलं वय कमी असताना लायबिलिटी खरेदी करण्यापेक्षा ॲसेट्स खरेदी करण्यात जास्त फायदा आहे असं नितीन त्याला सांगतो. माझी सध्या 20,000 रुपयाची SIP चालू आहे. आता मी आणखी 30,000 म्हणजे एकूण 50,000 रुपयाची SIP करणार आहे असं नितीन म्हणतो. हे ऐकून सचिन त्याला स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. स्मॉल कॅप फंडमध्ये दरवर्षी 25% जास्त रिटर्न मिळतो. सगळ्यात जास्त रिटर्न ह्याच फंड्समध्ये मिळतो असं सचिन म्हणतो. पण नितीनने डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे. पण डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड म्हणजे काय, या फंडमध्ये किती जोखीम असते आणि या कॅटेगरीमध्ये किती रिटर्न मिळू शकतो, असे अनेक प्रश्न सचिनच्या मनात आहेत. डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड ही हायब्रिड फंडची एक सब कॅटेगरी आहे. या फंड्सला बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड असं देखील म्हणलं जातं. हे फंड इक्विटी आणि डेट या दोन्ही ॲसेट्समध्ये गुंतवणूक करतात. इतर हायब्रिड फंड्समध्ये इक्विटी आणि डेटचं प्रमाण निश्चित असतं. मात्र डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये फंड मॅनेजर इक्विटी आणि डेटचं प्रमाण 0% पासून ते 100% पर्यंत कितीही ठेवू शकतो. एम्फीने फंड मॅनेजरला ॲलोकेशन ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. त्यामुळे हे फंड इतर फंडच्या तुलनेत फ्लेक्झिबल आहेत. फंड मॅनेजरला जर शेअर मार्केटमध्ये संधी आहे असं वाटलं तर तो पूर्ण 100% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवू शकतो. तर दुसऱ्या बाजूला शेअर मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे असं वाटलं तर फंड मॅनेजर बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकतो. यामुळे या कॅटेगरीमध्ये इक्विटीपेक्षा कमी जोखीम घेऊन साधारण 12% वार्षिक रिटर्न मिळतो. बरेच डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड हे मॉडेल बेस्ड आहेत. काही फंड्स प्राइस टू अर्निंग्स किंवा प्राइस टू बुक सारखे व्हॅल्युएशन रेशो वापरतात, तर काही फंड्स लिक्विडिटी, मार्केटमध्ये होणारी गुंतवणूक, मागच्या 3 वर्षाचा रिटर्न यासारख्या पॅरामीटर्सचा वापर करून इक्विटी आणि डेट ॲलोकेशन ठरवतात. मॉडेलवर आधारित फंड गुंतवणूकदारांसाठी चांगले असतात, कारण या फंड्समध्ये फंड मॅनेजर बदलला तरी फंडच्या कामगिरीवर फारसा परिणाम होत नाही. गुंतवणुकीचे नियम आधीच ठरवलेले असतात, त्यामुळे फंड मॅनेजरला केवळ मॉडेलचं पालन करून ॲलोकेशन करायचं असतं. हे फंड नक्की कसं काम करतात ते जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड हा जुना आणि ICICIचा फ्लॅगशिप फंड आहे. 55,000 कोटींच्या AUM सह हा फंड या कॅटेगरीमध्ये मार्केट लीडर आहे. मागच्या 10 वर्षात या फंडमध्ये 12.5% रिटर्न मिळाला आहे. तर प्युअर इक्विटी फंड्सने मागच्या 10 वर्षात सरासरी 14.38% रिटर्न दिलाय. म्हणजे ICICIच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये इक्विटीपेक्षा अंदाजे 2% कमी रिटर्न मिळाला आहे. मात्र त्या बदल्यात आपल्याला इक्विटीपेक्षा खूप कमी जोखीम घ्यावी लागली. या फंडच्या की इन्फॉर्मेशन मेमोरंडमनुसार फंडमध्ये इक्विटीचं प्रमाण 65% ते 100% पर्यंत असू शकतं. तर उर्वरित रक्कम फंड मॅनेजर डेट इन्स्ट्रुमेंट्स, प्रेफरन्स शेअर्स किंवा REIT आणि InvIT सारख्या साधनांमध्ये गुंतवू शकतो. डेरिव्हेटिव्हचा वापर करून फंड मॅनेजर इक्विटी ॲलोकेशन 65% पेक्षा कमी देखील करू शकतो. मार्केट ओव्हरव्हॅल्यूड असेल तर फंड मॅनेजर इक्विटी ॲलोकेशन कमी करतो. 2019 मध्ये ICICIच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये इक्विटी ॲलोकेशन बऱ्यापैकी कमी होतं. त्यामुळे 2020च्या कोविड क्रॅशमध्ये निफ्टी उच्चांकापासून 38% खाली आला होता, तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड केवळ 20 ते 25% खाली आले. 2008च्या क्रॅशमध्ये निफ्टीमध्ये 65% पडझड झाली, पण बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड केवळ 40%च खाली आले होते. ॲलोकेशन कमी जास्त केल्यामुळे या फंडमध्ये इक्विटीपेक्षा कमी जोखीम असते. हा झाला या कॅटेगरीचा पहिला फायदा. डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंडचा दुसरा फायदा म्हणजे ज्या वेळेला शेअर मार्केट एका मर्यादित रेंजमध्ये काम करत असतं तेव्हा इक्विटीपेक्षा हायब्रिड फंडमध्ये जास्त रिटर्न मिळतो. उदाहरणार्थ 2007 ते 2014 या दरम्यान निफ्टीमध्ये काहीच रिटर्न मिळाला नाही. मात्र या दरम्यान बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्सनी 50% पेक्षा जास्त रिटर्न दिला. मार्केटमध्ये 3 फेज असतात. पहिला अप ट्रेंड, दुसरा डाऊन ट्रेंड आणि तिसरा कन्सॉलिडेशन. पहिल्या फेजमध्ये बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स इक्विटीपेक्षा कमी रिटर्न देतात, पण डाऊन ट्रेंडमध्ये या फंड्समध्ये इक्विटीपेक्षा कमी नुकसान होतं. आणि कन्सॉलिडेशन फेजमध्ये इक्विटी फंड्स काहीच रिटर्न देत नाहीत, पण बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स साधारण FD एवढा रिटर्न देतात.
एकंदरीत विचार केल्यास ज्या गुंतवणूकदारांना मध्यम जोखीम घेऊन साधारण 12% रिटर्न मिळवायचा आहे त्यांच्यासाठी डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड हा नक्कीच चांगला पर्याय आहे. नवीन गुंतवणूकदारांनी थेट इक्विटी सारख्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये एंट्री करण्यापेक्षा आधी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्समध्ये गुंतवणूक करावी. तसेच ज्यांना मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे.